जॉमेट्रीमध्ये आपण बऱ्याचदा सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी किंवा सिमिलर फिगर्स आणि कॉन्ग्रुएंट फिगर्स मेन्शन करतो. सो या दोघांमध्ये असणारा डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. पहिला आहे कॉन्ग्रुएन्सी. सपोज मी 2 कॉइन कन्सिडर केले, 1 रुपयाचे 2 नाणे घेतले. हे जर मी एकमेकांवर ठेवले तर काय होणार आहे, हे दोन्ही कॉइन एक्झॅक्टली किंवा तंतोतंत मॅच होणार आहे. या केसमध्ये दोन्ही कॉइनची साईज सुद्धा सारखी आहे, शेप सुद्धा सारखा आहे. अशा जे फिगर्स असतात की ज्यामध्ये साईज सारखी असते, शेप सुद्धा सारखा असतो, त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट फिगर्स. अनदर एक्झाम्पल, सपोज एकाच कंपनीचे 2 फोन मी कन्सिडर केले, मॉडेल सेम आहे. या 2 फोनच्या मॉडेलची साईज सुद्धा सारखी आहे, शेप सुद्धा सारखा आहे, एक्झॅक्टली मॅच होता किंवा मी असं बोलेल कार्बन कॉपी आहे एकमेकांची. म्हणून या केसमध्ये हे जे फोन्स आहे हे सुद्धा असणार आहे कॉन्ग्रुएंट फिगर्स. सो कॉन्ग्रुएंट फिगर्स म्हणजे काय, एक्झॅक्टली सेम पाहिजे किंवा मी असं बोलेल कार्बन कॉपी पाहिजे. कमिंग नेक्स्ट इज सिमिलॅरिटी. सपोज माझ्याकडे एक इंडियाचा मॅप आहे आणि ह्याच मॅपचं झूम केलेलं किंवा एनलार्ज केलेलं व्हर्जन माझ्याकडे आहे. आता ह्या 2 फिगर्स जर मी कन्सिडर केला, एक छोटा मॅप आहे, एक मोठा मॅप आहे. यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे, शेप सारखा आहे बट साईज डिफरंट आहे. अशा ज्या फिगर्स असतात याला आपण बोलतो सिमिलर फिगर्स. ठीक आहे, शेप सारखा आहे बट साईज डिफरंट आहे, त्याला आपण बोलतो सिमिलर फिगर्स. फॉर एक्झाम्पल, इथे माझ्याकडे 2 कप आहे. ठीक आहे, हे 2 कप जर तुम्ही बघितले, या दोन्ही कपचा साईज आणि शेप एक्झॅक्टली सेम आहे. दोन्ही कपचा साईज आणि शेप एक्झॅक्टली सेम आहे, म्हणून मी बोलणार दिस इज केस ऑफ कॉन्ग्रुएन्सी किंवा दिस इज केस ऑफ कॉन्ग्रुएंट फिगर्स. सपोज यामधला एक कप मी या दुसऱ्या कपनी रिप्लेस केला. यामध्ये तुम्ही बघू शकता, बघा, एक कप मोठा आहे, एक कप लहान आहे. या दोघांचा शेप सारखा आहे बट साईज डिफरंट आहे, म्हणून ही केस झाली सिमिलॅरिटीची किंवा सिमिलर फिगर्सची. हेच आपण पुढे अप्लाय करतो ट्रायंगल्सला. सो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे असे 2 ट्रायंगल ज्याचा शेप आणि साईज सारखा आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणजे ज्याचा शेप तर सारखा आहे बट साईज सारखी असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. या ठिकाणी हे 2 ट्रायंगल जर तुम्ही कन्सिडर केले, ट्रायंगल जर मी एकमेकांवर ठेवले तर काय होणार आहे, एक्झॅक्टली मॅच होणार आहे. याचाच अर्थ काय, हे 2 ट्रायंगल आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, कारण त्याचा शेप आणि साईज सारखी आहे. किंवा मी असं बोलेल, हे जे अँगल्स आहे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल व्हॅल्यूचे आहे, साईडचे लेंथ करस्पॉन्डिंग साईड सुद्धा इक्वल आहे. सेकंड केस सिमिलॅरिटी. यामध्ये बघा दोघांचा शेप सारखा दिसत आहे, म्हणजे काय, हे जे अँगल आहे हे अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे करस्पॉन्डिंग, बट ज्या साईड्स आहे या साईड्स सेम लेंथच्या नाही, किंवा मी असं बोले साईडचा जो रेशो आहे तो सेम आहे. सो दिस इज केस ऑफ सिमिलॅरिटी. यावरून आपण अजून एक कन्क्लुजन असं काढू शकतो, ऑल दी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. सगळे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे सिमिलर असतात, कारण बघा सिमिलॅरिटीमध्ये आपला शेप सारखा पाहिजे, साईज सारखी असेल किंवा नसेल सुद्धा. त्यामुळे ऑल दी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर बट ऑल सिमिलर ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. ऑब्वियस आहे सिमिलर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नाही, कारण या ठिकाणी साईज सारखी असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा, म्हणून आपण बोलतो ऑल सिमिलर ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट.